आम्हाला ना पहिला जेव्हा लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला मी त्यानंतर एक 6 महिने तरी भेटले असतील रेग्युलर. डिसेंबर नंतर काय हप्ते भेटलेलेच नाही आहेत. 31 डिसेंबरपर्यंतच आमचे हप्ते सगळ्यांचे आले, त्याच्यानंतरचे हप्ते आले नाही. तर आम्हाला तरी काय माहिती, त्यांना दाखवलं तर ते म्हटले की झाले का सक्सेस झाले. त्यांनी ते लॅपटॉपवर दाखवलं पण नाही, फक्त सक्सेस झालेच म्हणाले. तिथं पण आमचे पैसे घेतले ते करायला 2 वेळा. आता कर्करोगावर उपचार होणार अत्याधुनिक आणि परवडणाऱ्या दरात. कोल्हापुरात सुरू झालंय क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर. नामांकित मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर अक्षय शिवचंद यांच्या मार्गदर्शनाखाली किमोथेरपी, टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी, हार्मोनल थेरपी आणि सर्व प्रकारच्या कर्करोगावर खात्रीशीर उपचार. क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर, राजारामपुरी 8वी गल्ली, कोल्हापूर. संपर्क 90 286 10 470. 2 वेळा. लाडक्या बहिणींच्या ई-केवायसी बाबत अफवा, कोल्हापुरात महिलांची गर्दी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे अचानक बंद झाल्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या महिलांच्या अडचणीत आता अफवांनी आणखी भर पडली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरातील जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात योजनेची ई-केवायसी सुरू असल्याची जोरदार बातमी जिल्ह्यात पसरली. यामुळे जिल्ह्यातील विविध तालुक्यातून हजारो महिलांनी कोल्हापूर येथील शासकीय कार्यालयात धाव घेत प्रचंड गर्दी केली आहे. मात्र प्रत्यक्षात कार्यालयात आल्यानंतर अशी कोणतीही प्रक्रिया सुरू नसल्याचे समोर आल्याने दूरवरून आलेल्या या महिलांचा पुरता भ्रमनिरास झाला आहे. सध्या कडक उन्हाचा पारा वाढलेला असताना महिलांची ही पायपीट पूर्णपणे विनाकारण ठरत आहे. काही दिवसांपूर्वी शासनाने प्रलंबित अर्जासाठी ई-केवायसी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार अनेक महिलांनी स्थानिक महा ई सेवा केंद्र आणि आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन स्वतःचे पैसे खर्च करून ई-केवायसी करून घेतली होती. मात्र पैसे देऊनही अनेकांचे अर्ज अद्याप प्रलंबित किंवा रद्दच दाखवले जात आहेत. ई-केवायसी केलेला नाही असं आम्हाला समजल्यानंतर आम्ही इथं आलो बघायला, तर त्यांनी पण सांगितलं की रिजेक्ट झाले तुमचं. माही सेवेमध्ये करून पण रिजेक्ट होत असलं तर आपण काय करायचं ह्याच्यावर. 31 डिसेंबरपर्यंतच आमचे हप्ते सगळ्यांचे आले, त्याच्यानंतरचे हप्ते आले नाही. मी म्हणते की ई-केवायसी चुकीच्या पद्धतीनं उत्तरं त्यांची झाल्यात, त्याच्यामुळे ते रिजेक्ट झालं. तर आम्हाला तरी काय माहिती, त्यांना दाखवलं तर ते म्हटले की झाले का सक्सेस झाले. त्यांनी ते लॅपटॉपवर दाखवलं पण नाही, फक्त सक्सेस झालेच म्हणाले. तिथं पण आमचे पैसे घेतले ते करायला 2 वेळा. रिजेक्ट झाले, ई-केवायसी चुकीची झाले म्हणून सांगितलं. ई-केवायसीची वेबसाईट कधी येईल त्यावेळेस परत ई-केवायसी करा म्हणून सांगितलं. आम्हाला ना पहिला जेव्हा लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला मी त्यानंतर एक 6 महिने तरी भेटले असतील रेग्युलर. डिसेंबर नंतर काय हप्ते भेटलेलेच नाही आहेत. त्यानंतर ई-केवायसी करण्याचं सांगण्यात आलं, ते केलं. त्यानंतर पण 1-2-3 महिने आलेलंच नाही आहे रेग्युलर. त्यानंतर आता आपल्या अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर आहेत, त्यांच्याकडून अशी माहिती मिळाली की आपल्या महिला बालकल्याण इथे आपल्याला जाऊन माहिती घ्या आणि तिथून पुढं काय आपलं अर्ज चुकला असेल किंवा काय अजून नवीन KYC करायला लागत असेल तर तिथून पुढं आपल्याला रेग्युलर होईल असं सांगण्यात आलं इथं. आता इथं आल्यानंतर एवढीच माहिती मिळाली की ज्यांचं चुकलं आहे किंवा काय माहिती द्यायचं राहिलं असेल, अर्ज परत भरायचे असतील तर परत KYC जेव्हा येईल ई-केवायसी तेव्हा आपलं चालू होईल रेग्युलर. फक्त आता जे थांबले ते थांबलेच, ते कधी होईल पुढून तेव्हा रेग्युलर होईल प्रक्रिया. तसेच काही ठिकाणी महिलांकडून बेकायदेशीरपणे पैसे उकळून त्याची आर्थिक फसवणूक केली जात असल्याचेही समोर येत आहे. सध्या शासनाकडून या योजनेची अधिकृत वेबसाईट आणि पोर्टल पूर्णपणे बंद आहे, हीच खरी वस्तुस्थिती आहे. त्यामुळे कोणत्याही शासकीय कार्यालयात किंवा ई-सेवा केंद्रावर सध्या नवीन ई-केवायसी किंवा अर्ज दुरुस्तीचे काम तांत्रिकदृष्ट्या बंद असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे नागरिकांनी शासनाकडून जेव्हा ही वेबसाईट पुन्हा सुरू केली जाईल आणि नवीन अधिकृत सूचना येतील तेव्हाच त्याची माहिती सांगितली जाईल असे सांगण्यात आले आहे. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.